बिहार विधानसभाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. निकाल आल्याच्या नंतर सगळ्यात पहिली जाणवलेली सर्वसामान्य लोकांना एक गोष्ट होती, ती म्हणजे एक्झिट पोल नावानं जे काही एक नाटक गेले काही दिवस सगळ्या माध्यमांनी रंगवलेलं होतं ते पूर्णपणे खोटं ठरलं आणि ह्या सगळ्या एक्झिट पोलचंच एक्झिट आता लोकांनी करून टाकलेलं आहे. दुसरी एक गोष्ट अशी स्वच्छपणे समोर येते आहे की सर्वसामान्य माणसांची जी नाडी ओळखायला पत्रकारांनी हवी होती, प्रस्थापित पत्रकारांनी विशेषतः ती ओळखू शकलेले नाहीत आणि त्यांना तो एकूण जो मूड आहे सगळ्या लोकांचा म्हणणं पण असं म्हणत मतदात्यांचा. तिसरा एक अजून जो मुद्दा सगळ्यात पहिले म्हणजे निकालाची प्रत्यक्ष सविस्तर चर्चा करायच्या आधी त्याची चर्चा व्हायला पाहिजे होती आणि मोदींनी ह्या विजयानिमित्त म्हणजे फक्त बिहारपुरतं नाही संपूर्ण भारतामध्ये ज्या 58-59 जागी पोटनिवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला म्हणून एक विजयोत्सव दिल्लीच्या मुख्य कार्यालयात झाला होता. त्याच्यामधला जो एक मुद्दा होता की जो निकालाच्याही आधी आपण चर्चा करायला पाहिजे होती, पत्रकारांनी त्याच्यावर बोट ठेवायला पाहिजे होतं की बिहारच्या निवडणुका किंवा हरियाणाच्या निवडणुका म्हणल्याच्या नंतर बूथ लुटल्या गेले किंवा मारामारी झाली, त्याच्यानंतर गोळीबार झाला, हिंसाचार झाला, एखादा बळी गेला, अशा बातम्या यायची आपल्याला सवय होती. इतकंच नाही, रिपोलिंग परत त्या ठिकाणी मतदान घेण्यात आलं. हे काहीही बिहारमध्ये झालेलं नाही. अतिशय शांतपणे निवडणुका झाल्या. हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा होता लोकशाहीच्या दृष्टीनं. दुसरी गोष्ट म्हणजे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांना अशी भीती वाटत होती की हे निवडणुकाच कशा होतील, झाल्या तर लोक किती बाहेर पडतील आणि टक्केवारी मतदान किती असेल. याही सगळ्यावरती मात करून भारतीय सर्वसामान्य लोकांनी लोकशाहीवरचा आपला विश्वास व्यक्त केला, शांततेनं पार पडल्या आणि अतिशय चांगलं असं मतदान या ठिकाणी झालं. ह्या मुद्द्याची कुठे चर्चाच झाली नाही. खरं तर हे लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे होते. विजय आणि पराजय हे होत राहतात, प्रत्येकच निवडणुकीत होतील. आज जे पक्ष आहेत ते उद्या राहणार नाहीत. पण ह्या सगळ्यामुळे म्हणजे विशेषतः ज्या पद्धतीनं मतदान झालं आणि नुकतंच अमेरिकेतलं मतदान झालेलं होतं, अमेरिकेत ज्या अडचणी आल्या पुढारलेल्या देशातसुद्धा आपल्याकडं त्या आल्या नाहीत. आणि बिहारला काही पुढारलेलं राज्य समजलं जात नाही, बिहार हे मागासलेलं राज्य समजलं जातं. त्याही ठिकाणी लोकशाहीची अतिशय समृद्ध असं दर्शन, लोकशाहीला परिपक्वतेचं असं दर्शन सर्वसामान्य मतदारांनी घडवलं आणि ह्याच्याकडे पत्रकारांनी दुर्लक्ष केलं. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि याचं सगळ्यात पहिले आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अजून एक संदर्भ मोदींच्या भाषणामध्ये आला होता की जो ह्या निवडणुकांपुरता नाही आहे. बिहार पाटलीपुत्र जुनं जे म्हणून आपण तेव्हा महाजनपद होते आणि लोकशाहीचं एक मूळ आपल्याकडे आपण आधुनिक भारतात जगाच्या इतिहासामध्ये लोकशाहीच्या बाबतीमध्ये जे फ्रेंच राज्यक्रांती आणि त्याच्यानंतर लोकशाहीची मूल्य प्रस्थापित झाली, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि असं ढोबळमानानं सांगण्यात येतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार करत असताना भारतामध्ये लोकशाहीची जी जुनी पाळेमुळे होती, जे अवशेष एका अर्थाने आपण म्हणूयात सापडलेले होते, संदर्भ मिळालेले होते, ते सगळे की 16 महाजनपदं कशी होती आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीचा राज्यकारभार चालायचा याचे काही उल्लेख दिलेले आहेत. आणि हे पण आपण विसरून गेलेलो होतो. म्हणजे बिहार ही एका अर्थाने जागतिक पातळीवरती लोकशाहीची जिथं पाळंमुळं शोधता येतील अशी जागा आहे. आपण ह्या पक्षीय राजकारणामध्ये आणि जय पराजयाच्या नादामध्ये ह्या महत्त्वाच्याच गोष्टी बाजूला ठेवतो आहोत आणि ही एक गंभीर बाब आहे. आता प्रत्यक्ष आपण निकालाकडे येऊयात. जाणीवपूर्वक सातत्यानं एक्झिट पोल असोत किंवा आधीचे सर्वे असोत आणि नंतरचे विश्लेषण असोत असं सांगण्यात आलं की कसं मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांना कसं यांचा पराभव होणार आहे, यांना झटका कसा बसणार आहे आणि आताही निकाल लागल्याच्या नंतर निसटता विजय अशा अर्थाने ते दिलेलं आहे. ज्या पक्षाला 75 जागा मिळाल्यात असा राष्ट्रीय जनता दल, लालू प्रसाद यादव यांचा हा पक्ष आणि त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांचे ते नेते होते. लालू प्रसाद यादव सध्यासुद्धा तुरुंगामध्ये आहेत आणि ते कुठली समाजसेवा केली म्हणून तुरुंगात गेलेले नाही आहेत. चारा घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना तुरुंगवास झालेला आहे आणि त्यांचा जे चिरंजीव तेजस्वी यादव ज्यांच्याबद्दल आता तथाकथित सगळे पुरोगामी पत्रकार भरभरून लिहितात आणि त्यांना 75 जागा भेटल्या म्हणून सांगतात. वास्तवात मागच्या वेळेस त्यांना 80 जागा होत्या, आता 5 जागा कमीच झालेल्या आहेत. त्यांचं जे कौतुक चालू आहे, एक राजकीय नेता म्हणून त्याचं कौतुक केलं पाहिजे, त्याच्यात काही वाद नाही, पण त्याचं वस्तुनिष्ठपणे विश्लेषणच करायला कोणी तयार नाही. मागच्या वेळेस लालू प्रसाद यादवांचा हा पक्ष 80 जागा जिंकला होता. नितीश कुमारांच्या सोबत असताना सत्ता मिळाली होती. सत्ता मिळाल्याच्या नितीश कुमार मुख्यमंत्री झाले होते आणि हे तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री होते. हे उपमुख्यमंत्री असताना त्यांची प्रत्यक्ष कारकीर्द कशी राहिली हे कोणी तपासायला तयार नाही. इतकंच नाही, आत्ताच्या निवडणुकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रचार सभा घेतल्या, हे बरोबर आहे. त्यांना लोकांनी प्रतिसाद दिला, हे पण बरोबर आहे. पण ते भाषणात काय बोलत होते,
होते, त्यांची भाषा काय होती, किंवा एकूणच पक्षाची संघटना पूर्ण बिहारमध्ये कशा पद्धतीनं उभ्या केली गेलेली होती, काही याच्याबद्दल कोणी चर्चा करायला तयार नाही. दुसरा जो मुद्दा आहे राहुल गांधींच्या बाबतीमध्ये, की पूर्ण देशामध्ये राहुल गांधींना पाठिंबा देत हाच कसा पर्याय आहे मोदीला, असं चित्र रंगवलं गेलं होतं. परत एकदा राहुल गांधींनी हे सिद्ध केलेलं आहे की आपण सक्षम पर्याय नाहीत, त्यांचं नेतृत्व प्रभावी नाही. परत हे सिद्ध होत झालेलं आहे. पण तरीसुद्धा पुरोगामी पत्रकार त्यांना पर्यायी चेहरा म्हणून समोर करतात. मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने फक्त 40 जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यामधूनही 27 जागा जिंकलेल्या होत्या. आणि ह्या वेळेस उलट 70 जागा जिंकून फक्त 19 जागी त्यांना प्रत्यक्ष विजय मिळालेला आहे. पण जसं गुजरातच्या विधानसभेच्या मागच्या निवडणुकीनंतर 2017च्या मला वाटतं शेवटी ती निवडणूक झाली होती, तेव्हा काँग्रेसच्या जागा वाढल्या 15-20. त्याचं वर्णन सगळ्यांनी केलं होतं की हा कसा राहुल गांधी यांचा नैतिक विजय आहे. म्हणजे प्रत्यक्षामध्ये सत्ता भेटली नाही, भाजपाचं बहुमत कमी झालं, मोदी पंतप्रधान असतानाही गुजरात विधानसभेमध्ये कशा पद्धतीनं भाजपची मतं कमी झाले, जागा कमी झाल्या, म्हणजे हे वर्णन करताना राहुल गांधींच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसच्या यशाला नैतिक विजय असा एक शब्द 2 वर्षापासून वापरायला सुरुवात केली होती. या नैतिक विजयाचं म्हणजे इतकं हास्य झालं आता की राहुल गांधीला प्रचंड असं नैतिक यश मिळालं असं म्हणावं लागेल. कारण की त्यांनी लढवलेल्या 70 जागापैकी 19 जागा म्हणजे खरं यश मिळालं आणि उरलेल्या 51 जागी त्यांना नैतिक यश मिळालं. म्हणजे पुरोगाम्यांचं जे शब्दप्रयोग चालू आहेत ना, की जो प्रत्यक्ष जिंकला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. ज्या भाजपचा बिहारशी काही संबंध नाही, बिहार हा भाजपचा गड म्हणता येईल असं राज्य नाही आहे, पण त्याला जर 74 जागा मिळाल्या तर त्याच्यावर तुम्ही म्हणणार की निसटता पराभव किंवा तडजोड केली किंवा EVMमध्ये घोटाळा केला. तिथं अजून एक नवीनच शब्दप्रयोग परत आता सुरू झालेला आहे. आणि याचे नेमकं उलट ज्यांचं गेल्या 30 वर्षापासून त्या राज्यामध्ये आधिपत्य राहिलेलं होतं, त्या राष्ट्रीय जनता दलाला सुद्धा 75वरती त्यांना फक्त जागा मिळालेल्या आहेत. आणि काँग्रेसला की ज्यांनी 70 जागा लढून फक्त 19 जागा जिंकल्या आणि त्यांना मात्र जो पराभव झाला त्याला पराभव न म्हणता नैतिक विजय आपण म्हणूयात, आणि 51 जागी त्यांचा प्रचंड असा नैतिक विजय झाला. म्हणजे उपासना असं म्हणावं लागेल, फक्त बिहारच नाही, पूर्ण भारतभरच्या 58 जागी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये 41-42 जागी भाजपचा विजय झाला. प्रत्यक्षात तो किरकोळ होता, पण ह्यांचा जो पराभव आहे त्याला नैतिक विजय म्हणायचा. असं मध्य प्रदेशमधली गोष्ट आहे की 28 ज्या आमदारांनी राजीनामे दिले ते सगळे काँग्रेसचे होते. या काँग्रेसच्या आमदारांनी परत जेव्हा निवडणूक लढवल्या त्याच्यामधले 7 फक्त ते जिंकू शकले, बाकीच्या जागी त्यांचा पराभव झाला. पण तसं न म्हणता त्याला नैतिक विजय आपण म्हणूयात. कायद्याचं बोला ह्या चित्रपटामध्ये अतिशय गमतीशीर असा प्रसंग आहे की एक समोर दारूची बाटली आहे आणि सचिन खेडकर आणि मकरंद अनासपुरे चर्चा करत असताना मकरंद अनासपुरेला सचिन खेडकर असं समजून सांगतोय की ही एकच दारूची बाटली आहे ना, पण मी सिद्ध करतो की ह्या 2 आहेत. 2 कशा आहेत ते, एक दारूची बाटली समोर दिसते आहे ती, आणि दुसरी जी आपण चर्चा करतो आहोत ती. म्हणजे झाल्या की नाही 2, म्हणजे हे वकिली भाषेमध्ये बोलायचं म्हणलं तर. त्याला उत्तर देताना मकरंद अनासपुरेनं फार मार्मिक असं उत्तर दिलं होतं, जे आताच्या निकालाला पण लागू पडतं, की हरकत नाही, ही जी समोर दिसती ती बाटली आहे ती मी घेतो आणि तू सिद्ध केलेली दुसरी जी तुझ्या कल्पनेतली बाटली आहे ती तू घे. हे जे सगळे नैतिकचे पाठीराखी असलेले पत्रकार आणि सगळे पुरोगामी आहेत, त्यांनी असं सांगावं आता राहुल गांधीला आणि इतर बाकीच्या पुरोगामी पक्षांना की हा जो नैतिक विजय आहे तो तुम्ही घ्या, आणि प्रत्यक्षामध्ये जागा भेटलेल्या आहेत, खरा विजय आहे तो भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घेऊन टाकतील. इतकंच नाही, ह्या निवडणुकांमध्ये ओवेसी असुद्दीन ओवेसी यांचा AIMIM हा पक्ष, त्याला 5 जागा मिळाल्या. त्यावर टीका करताना राजदीप सरदेसाईसारखे जबाबदार पत्रकारसुद्धा ओवेसींना असं म्हणत होते की वोट कटवा, म्हणजे तुम्ही त्यांचे कसे डॅमेज केलं. ट्विट केलं होतं असं राजदीप सरदेसाईंनी की तुमच्यामुळं कसं नुकसान झालं. त्याला क्रॉस करताना अतिशय मार्मिक पद्धतीने स्वतः ओवेसीने असं म्हटलेलं होतं की ठीक आहे, बिहारमध्ये तरी आम्ही निवडणुका लढत होतो, बिहारच्या बाहेर ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ठिकाणी आम्ही कुठं होतो, मग आम्ही जर नसू तर आमच्यामुळे म्हणजे पराभव जो झाला तो कोणामुळे झाला. उरलेल्या भारतामध्ये ज्या पोटनिवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेसचा पराभव किंवा इतर पुरोगामी पक्षांचा पराभव कोणामुळे झाला. तिथं तर आम्ही निवडणुका लढवलेल्या नव्हत्या, किंवा मला 5 जागा भेटल्यात पण माझ्या 5-10 जागा ह्यांच्यामुळे पडल्या असं मी उलटं म्हणेन ना. आता जेव्हा पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत आणि ओवेसी तिथे निवडणुका लढवणार आहेत असं सिद्ध केल्याच्या जाहीर केल्याच्यानंतर आता लगेच हे बाकीचे ओरडायला सुरुवात केली की यांच्यामुळे मुस्लिम मतांचं कसं ध्रुवीकरण होईल की त्याचा फायदा कसा भाजपला होईल, त्याहीपेक्षा याचं नुकसान काँग्रेस आणि पुरोगामित्वांचं कसं आहे.
बिहारच्या निवडणुकींकडं तटस्थतेने पाहिल्यानंतर असं लक्षात येईल की प्रस्थापित जे सत्ताधारी होते आधीपासून 15 वर्षापासून नितीश कुमार तिथे होते, त्यांच्याबद्दल एक नाराजी होती. ती त्यांच्या मतं कमी झाले, त्यांच्या जागा घटल्या, तो फटका त्यांना मतदारांनी दिला. त्याच्याबद्दल काही चर्चा करायची गरज नाही, कारण ती प्रत्यक्ष आकडेच समोर आहेत. पण ज्या भारतीय जनता पक्षाच्या 52-53 जागा होत्या त्या जागा आता 74पर्यंत जाऊन पोहोचल्या. एक नंबरचा जो राष्ट्रीय जनता दलासारखा पक्ष त्याच्या बरोबरीनं तो पक्ष बसला की ज्या ठिकाणी त्यांचं तसं कुठलीही जागा नव्हती. आणि हे फक्त केवळ यश हे एका निवडणुकीपुरतं नाही, सातत्यानं पक्ष संघटना त्याच्यातली एक सगळी रचना वेगवेगळ्या, म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोरोनाच्या आपत्तीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जाऊन प्रचार करत होते. त्यांना कोरोना झाला, ते वापस आले, ॲडमिट झाले, त्याच्यानंतर परत गेले. तेव्हाही असा प्रचार केला गेला की आपण हारतो आहोत हे पाहिल्यामुळे त्यांनी कोरोनाचं निमित्त केले आणि ते वापस आले. म्हणजे यांना ओवेसी असोत किंवा देवेंद्र फडणवीसच्या बाबतीमध्ये असो, सातत्यानं इतकंच नाही, निकाल लागल्याच्या नंतरसुद्धा मराठी काही वाहिन्यांनी अशी बातमी चालवली होती, म्हणजे अजूनही चालू आहे, की महाराष्ट्रासारखं एक महाराष्ट्र पॅटर्न कसा त्या बिहारमध्ये तयार होईल. म्हणजे काय तर नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडायची, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस आणि ह्यांच्याबरोबर परत युती करायची आणि त्यांचं म्हणजे मुख्यमंत्रीपद तेजस्वी यादवला द्यायचं परत. दिग्विजय सिंग यांनी तर मुलाखत दिलेली अशी की नितीश कुमार यांनी मोठं मन करून आता परत बाहेर यावं, लालू प्रसाद यादवांच्या पक्षाबरोबर यावं, तेजस्वी यादवला मुख्यमंत्री करावं आणि यांनी आपल्या पक्षातल्या दुसऱ्या कुठल्या तरी नेत्याला उपमुख्यमंत्री करावं. ही जी सगळी मांडणी आहे ना, की सातत्यानं बुद्धिभेद करायचं, जे समोर आलेलं आहे ते दाखवायचं नाही. ह्याच्यामुळे झालेलं आहे असं की पुरोगामी पत्रकार असो किंवा ही माध्यमं असो, यांची विश्वासार्हता संपून गेली. म्हणून उपासना असं म्हणावं वाटतं की बिहारमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नैतिक विजयच ह्यांना भेटलेला आहे आणि ह्याच नैतिक विजयामध्ये ह्यांना रस आहे. राहुल गांधी ज्या पद्धतीनं तेजस्वी यादवनी फार मोठ्या प्रमाणात प्रचार केला ही गोष्ट खरी आहे. खूप सभा घेतल्या, त्यांनी घेतलेली मेहनत समोर प्रत्यक्षात दिसती आहे. पण ज्यांचं कौतुक ही पुरोगामी माध्यमं करतात त्या राहुल गांधींनी किती सभा घेतल्या? 4-5 सभा घेतल्याच्या नंतर राहुल गांधी गायब झाले. ते नेहमीच एखाद्या प्रचार यंत्रणेतून किंवा निवडणुकीच्या सगळ्या ह्याच्यातून अचानक गायब होतात, दुसरीकडे निघून जातं. इतकंच नाही, जेव्हा संसदेचं अधिवेशन आत्ताच भरलं होतं, चीनचा प्रश्न अतिशय गंभीर होता, स्वतः राहुल गांधींनीच त्या चीन प्रश्नावरती आवाज उठवला होता, आरोप केले होते आणि प्रत्यक्ष संसदेमध्ये जेव्हा या प्रश्नावरती सत्ताधाऱ्यांना घेरण्याची वेळ आली तेव्हा राहुल गांधी गायब झाले. म्हणजे ही गायब होण्याची त्यांची तपश्चर्याला कुठं जातात काय करतात कळायला मार्ग नाही. आणि तरीही जेव्हा पुरोगामी सगळे असं म्हणतात की हे कसं नेतृत्व आहे, त्याच्यामुळे अशी शंका येते की ही सर्वसामान्य लोकांसाठीची पत्रकारिता नसून ज्याला अजेंडा पत्रकारिता, पेड पत्रकारिता म्हणतात, तशा पद्धतीची होऊन बसलेली आहे. पण ह्याच्यातून त्यांच्या हे लक्षात येत नाही की सर्वसामान्य लोक सोशल मीडियावरती ज्याप्रमाणे व्यक्त होत आहेत त्या पद्धतीनं जर आपण बघितलं त्याच्याकडं तर आपल्याला हे लक्षात येऊ शकतं. बिहारमध्ये आता जसे मतांचं प्रमाण समोर आलेलं आहे त्याच्यातून हे लक्षात येतं की कोणी किती आरोप करत असल्या, जागा जरी कमी जास्त झालेल्या असल्या तरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये हे सांगतात तशा पद्धतीनं आक्रोश नव्हता. कोरोनाच्या आपत्तीच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान केलं. मोठ्या प्रमाणात अडचणीला तोंड देत असताना सुद्धा केंद्र सरकारच्या विविध योजनांचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचले हे आता लक्षात येते की जे हे लोक आधी कबूल करत नव्हते. इतकंच नाही, जेव्हा एखादा समृद्ध पर्यायी असा पक्ष उभा करायचा असतो त्याच्यासाठी केवळ सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये काय म्हणता येईल तुम्हाला की नाराजी आहे इतकं म्हणून चालत नाही. देर इज नो अल्टरनेटिव्ह, टीना फॅक्टर असं म्हणतात. पण त्याला एक दुसरा एक शब्द शहजाद पुनावाल्यासारख्या विश्लेषकांनी असा दिलेला होता की देर इज अ बॅड अल्टरनेटिव्ह, टिबा फॅक्टर, TIBA. म्हणजे हा जो पर्याय समोर आलेला होता की राहुल गांधीच्या नेतृत्वाखालचे बाकी पुरोगामी पक्ष आणि प्रत्यक्ष बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रीय जनता दल, हा पर्याय नसून हा एक वाईट असा पर्याय होता. त्यांना जर सक्षम असा पर्याय करायचा असेल तर आत्ता अशी संधी आहे की विरोधी पक्ष म्हणून तेजस्वी यादव यांनी अतिशय सक्षमपणे काम करून आपली विश्वासार्हता वाढवायला पाहिजे. शेवटचा जो मुद्दा आहे बिहारचा तो म्हणजे डाव्यांचे जे 16 आमदार तिथे निवडून आलेले आहेत त्याच्याबद्दलचा एक मुद्दा कोणी सांगायला तयार नाही की ह्याच्यापैकी 11 जे आहेत मार्क्सवादी लेनिनिस्ट ह्या कट्टरपंथी गटाचे आहेत. त्यांचं प्रत्यक्षात CPI कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि CPIM यांच्याशी सुद्धा पटत नाही. यांचे 5 आलेले आहेत, त्यांचे 11 आलेले आहेत की हा जो गट आहे की ज्यांचा संसदीय राजकारणावरती विश्वास नाही, ज्यांचा अहिंसेवरती विश्वास नाही, त्यांच्या आधुनिक लोकशाही मूल्यांवरतीच विश्वास नाही आहे.
जंगल राज ज्याला आपण म्हणतो किंवा बंदुकीच्याच बळावरती क्रांती होती असं मानणारा हा गट आहे, ते संसदीय राजकारणामध्ये घुसून त्यांना 11 जागा जर मिळत असतील तर ही उलट एक प्रकारे काय म्हणता येईल की बाबा आपल्याला ह्याचं आत्मचिंतन करावं लागेल की धोका आहे हा लोकशाहीला, की हे लोकांना आपण कुठल्या ह्या सगळ्या वातावरणामध्ये ह्यांना निवडून दिलेलं आहे की ज्यांचा संसदीय लोकशाहीवरतीच विश्वास नाही. आता त्याला लागूनच असलेल्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. पुरोगाम्यांनी अशा पद्धतीने नैतिक विजयाचं कौतुक करत बसण्याच्या पेक्षा प्रत्यक्ष विजयासाठी जर प्रयत्न केला तर भारतीय जनता पक्ष आणि मोदींच्या नेतृत्वाखालचं जे.पी. नड्डा अध्यक्ष आहेत आणि अमित शहा गृहमंत्री आहेत, ज्यांच्यावर सातत्याने टीका केली जाते, त्यांनी ज्या पद्धतीनं पक्षाची बांधणी केलेली आहे त्याला पर्याय म्हणून जर उभं राहायचं असेल तर राहुल गांधी सगट सगळ्यांनी तशा पद्धतीनं मेहनत घेतली पाहिजे. तसं न करता निव्वळ वर्तमानपत्रांच्या जीवावरती, माध्यमांच्या जीवावरती, पुरोगामी पत्रकारांच्या जीवावरती ही निवडणूक म्हणजे आता पश्चिम बंगालची येऊ घातलेली आहे ती लढवता येणार नाही. कोरोनाच्या आपत्तीच्या काळामधली ही पहिली निवडणूक होती. ती निवडणूक सगळ्या यंत्रणांनी अतिशय यशस्वीपणे पार पाडली, शांततेनं पार पाडली. मतदानाचा टक्कासुद्धा लक्षणीय असा राहिला. हे आपल्या लोकशाहीचं सगळ्यात मोठं यश आहे. बिहारच्या निवडणुकांच्याकडे बघत असताना आपल्या लोकशाहीची प्रगल्भतेचं जे हे सुचिन्ह आहे ते आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्यक्ष कुठल्या पक्षाला कसे आणि किती मतं मिळाले, किती कमी जास्त मिळाले ह्या तुलनेनं अतिशय त्याच्यापेक्षा ती कमी अशी दुय्यम स्तरावरची गोष्ट आहे. आणि जर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी यांना पर्याय म्हणून एखादी राजकीय ताकद उभी करायची असेल तर त्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर राहून काम करण्याची जास्त आवश्यकता आहे. नुसत्या वर्तमानपत्रांच्या माध्यमांच्या आधारावरती आणि पुरोगामी पत्रकारांच्या आधारावरती ही लढाई लढता येणार नाही. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.